महानगरपालिकांच्या निवडणुका मार्चनंतरच सुप्रीम कोर्टाच्या डेडलाईनमध्ये फक्त नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद निवडणुकाच घेणे शक्य। येत्या 31 जानेवारी 2026 अखेर महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी राज्यातील 28 महानगरपालिकांच्या निवडणुका मात्र मार्च 2026 नंतरच होण्याची शक्यता आहे। राज्यातील ग्रामपंचायती वगळता मागील 2-2.5 वर्ष नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत। ओबीसी आरक्षण, प्रभाग आणि वॉर्ड रचनेच्या विरोधात सरकार आणि राजकीय याचिकाकर्ते न्यायालयात गेल्याने या निवडणुका रखडल्या आहेत। यातून स्थानिक स्वराज्य धोक्यात आलेलं आहे। सर्वसामान्यांची कामे रखडत असल्याचं पाहून अखेर सर्वोच्च न्यायालयानेच राज्य निवडणूक आयोगाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 अखेर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि एवढंच नाही तर ही मुदत आणखीन वाढवून देण्यासही न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला असून 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबर रोजी निकाल लागेल। आधी नगरपरिषदा, नगरपालिका, त्यानंतर नगरपरिषदा, पंचायत समित्या, मग महानगरपालिकांच्या निवडणुका असा क्रम राहील असा अंदाज होता आणि तो महापालिकांच्या बाबतीत मात्र चुकीचा ठरण्याची चिन्हे आहेत। नागपूरमध्ये 8 ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते आहे। या नियमाने मनाई नसली तरीही अधिवेशन काळात राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणूक जाहीर करण्याची शक्यता नाही। अधिवेशन काळात निवडणूक अधिसूचना जारी केली जात नाही असा संकेत आहे आणि याचा अर्थ 19 डिसेंबरला अधिवेशन संपल्यानंतरच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर होईल आणि त्याच्यानंतर निवडणुकांचा हा टप्पा जानेवारीतच पूर्ण होईल। जिल्हा परिषदांचे निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागतील तेव्हा 10वी-12वी परीक्षांचे वेध लागलेले असतील। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या परीक्षा होत आहेत। ऐन परीक्षांच्या कालावधीत निवडणुका घ्याव्यात किंवा नाही याचा आयोगाला विचार करावा लागणार आहे। एकापाठोपाठ निवडणुका, पोलिसांनी निवडणूक कर्मचाऱ्यांवरील ताण, तसेच इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा इत्यादींसाठी रास्त कारणे आयोगाने तर महापालिकांच्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून निवडणुकांसाठी 2-3 महिन्यांचा कालावधी वाढवून मिळू शकतो असे या सूत्रांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।